सत्ता असू द्या, संपत्ती असू द्या, पण कर्म हे भोगावंच लागतं. राजा रावणाला 80,000 पत्न्या, 1.25 नातू, पण त्या राजा रावणाची लंका ही सोन्याची होती. सोन्याची लंका राजा रावणाची, पण तरीही राजा रावणाला मारावं लागलं. का? कर्म असं असतं, कर्म कोणालाच सोडत नाही. ऐका, पुराणामध्ये असं वर्णन आहे का राजा रावण 33 कोटी देव राजा रावणाच्या बंदीखान्यात आहेत. 33 कोटी देव राजा रावणाच्या बंदीखान्यात आहेत. प्रत्येकजण राजा रावणाची सेवा करतोय, पण जी सटवी होती, सटवी आपल्या अक्षर लिहिणारी सटवी, झोपल्यानंतर राजा रावणाला पंख्यानं वारा घालण्याची सेवा तिला दिली ती. पण एक दिवस अचानक रात्री 12 वाजले, राजा रावण झोपलेला आहे आणि राजा रावणाला जाग आली, मला गरम झालं, पण मला पंख्यानं वारा घालणारी सटवी दिसत नाही. राजा रावण उठला, इकडं तिकडं पाहिलं, सटवी दिसत नाही. पण काही वेळानं सटवी आली. ऐका, कर्म कसं असतं. काही वेळानं सटवी आली आणि सटवीला विचारलं, सटवी, वारा घालण्याचं काम तुझ्याकडं आहे, कुठं गेलती? पण त्या सटवीनं मोठं मार्मिक उत्तर दिलं. सांगितलं, महाराज, माझं नाव सटवी. या मृत्यू लोकामध्ये जो माणूस जन्माला येतो, जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आणि मेल्यापासून पुन्हा जन्माला येईपर्यंत जे जे का ललाटीचे लिहिले आपण जे वर्णन करतो ना, त्या व्यक्तीच्या कपाळावर जन्माला आल्यानंतर 5वीच्या दिवशी कपाळावर कर्मरेखा लिहिण्याचं काम माझ्याकडे असतं. आज या तुमच्या राज्यात एक मूल जन्माला आलं, त्याचा आज 5वीचा दिवस आहे, 5वा दिवस आहे, त्याची 5वी आहे आणि त्या 5वीच्या दिवशी त्याच्या कपाळावर कर्मरेखा लिहिण्याचं काम माझ्याकडे आहे आणि ते कर्मरेखा लिहिण्याकरता मी गेलते. राजा रावणानं विचार केला, सटवी, जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या 5वीच्या दिवशी कपाळावर कर्मरेखा लिहिण्याचं काम जर तुझं असतं तर सटवी ऐक, ज्यावेळी मी जन्माला आलो 5वीच्या दिवशी माझ्या कपाळावर कर्मरेखा लिहिण्याचं काम कोणी केलं? त्या सटवीनं सांगितलं, महाराज, मीच. मग राजा रावणानं विचार केला, सटवी, सांग, माझं भूत भविष्य वर्तमान सगळं माझ्या कपाळावर तू लिहिलं, मग सांग माझं भविष्य काय? सटवीनं विचार केला, याचं भविष्य चांगलं नाही आणि याच्यात माझ्या तोंडून जर याला भविष्य सांगितलं तर हा माझा 10वा 13वा एकाच दिवशी घातल्याशिवाय राहणार नाही. सटवीनं विचार केला, महाराज, तुम्हाला 80,000 ज्याच्या कांता आणि मंदोदरी पतिव्रता, तुमची महान पतिव्रता, महान साध्वी मंदोदरी नावाची महान पतिव्रता बायको आहे ना, तिला सांगा थोडंसं कुंकू आणायला. कुंकू आणलं. राजा रावणानं हातावर घेतलं आणि सटवीनं सांगितलं, महाराज, ते हातावर आणलेलं कुंकू फक्त असं करा, असं केल्यानंतर तुमच्या कपाळावर टेकवा आणि कपाळावर टेकल्यानंतर तुमचं भूत भविष्य वर्तमान सगळंच्या सगळं जसंच्या तसं कर्म तुमच्या हातावर उमटेल आणि हातावर उमटल्यानंतर तुम्ही वाचा. राजा रावणानं कुंकू घेतलं, असं लावलं आणि लावल्यानंतर राजा रावणानं पहिला शब्द ऐकला. ऐका, राजा रावणानं पहिला शब्द ऐकला की या सृष्टीत एक अयोध्या नावाची नगरी आहे. त्या अयोध्या नावाच्या नगरीमध्ये अज राजा राज्य करतोय आणि अज राजा राज्य करत असताना त्या अज राजाला राजा दशरथ हा मुलगा होणार आहे आणि राजा दशरथाच्या पोटी प्रभू श्रीरामचंद्र अवताराला येणार आहेत. प्रभू श्रीरामचंद्रांचं सीतामातेबरोबर स्वयंवर होणार आहे आणि सीतामातेबरोबर स्वयंवर झाल्यानंतर 14 वर्ष 14 दिवसाकरता प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मणासह सीतामातेला घेऊन पंचवटीमध्ये येणार आहे आणि मी सीतामातेचं हरण करणार आहे आणि प्रभू श्रीरामचंद्र लंकेत येणार आहे आणि मला जिवंत मारणार आहे. पण माझं मरण मी टळू शकतो, कारण अज राजा जर मारून टाकला, त्याच्याबरोबर युद्ध केलं, त्याला जर नामशेष केलं तर अज राजा त्याला मारून टाकलं तर राजा दशरथ जन्माला येणार नाही. राजा दशरथाला जर मारलं तर प्रभू रामचंद्र जन्माला येणार नाही आणि प्रभू रामचंद्र जन्माला आले जर नाही तर सीतामातेबरोबर स्वयंवर होणार नाही आणि सीतामातेबरोबर स्वयंवर झालं जर नाही तर पंचवटीत येणार नाहीत आणि पंचवटीत जर आले तर मी सीतामातेचं हरण करणार नाही आणि सीतामातेचं मी हरण केलं जर नाही तर प्रभू श्रीरामचंद्र लंकेत येणार नाहीत आणि प्रभू श्रीरामचंद्र लंकेत आले जर नाही तर प्रभू रामचंद्र मला मारणार नाही. उठला, सज्ज झाला, सैन्य घेतलं आणि अज राजाबरोबर युद्ध करण्याकरता प्रवृत्त झाला. पण त्या दोघांनी सांगितलं, आपल्या दोघांचं युद्ध होणार आहे, पण त्याला सारथी कोणीतरी पाहिजे ना, कोणीतरी पाहिजे ना. पंच कमिटी ते स्वर्गात गेले, बृहस्पतीकडे गेले, देव दानवांना सांगितलं आम्ही दोघं युद्ध करणार आहे. पण त्या देव दानवांनी सांगितलं तुम्ही आत्ता आलेत, थोडं बसा. बसल्यानंतर राजा रावण बसला. राजा रावण बसल्यानंतर आदर आतिथ्य झालं आणि विशाल महाकाय दरवाजा समोर राजा रावणानं पाहिला आणि त्याच्या आतमध्ये कंकाळण्याचा आवाज येत होता.
राजा रावणानं विचारलं, का हो मग हा काय विशाल दरवाजा आहे, आतमधून किंकाळण्याचा आवाज येतोय, हा आवाज कोणाचा आहे? पण त्या राजा रावणाला सांगितलं, महाराज तुम्हीच जा आणि कोण किंचाळतंय हे त्या व्यक्तीला जाऊन विचारा. राजा रावण गेला. राजा रावण गेल्यानंतर त्या महाकाय विशाल दरवाजाला कान लावले आणि आवाज दिला, कोण किंचाळतंय, कोण आहे? त्यांनी सांगितलं, माझं नाव भस्मासूर, मी भस्मासूर. भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवावा आणि पार्वती आईसाहेबाचं हरण करावं या उद्देश माझा होता, पण तो असफल झाला आणि माझाच भस्म झाला. आपल्याला ती कथा ऐकायची नाही, पण त्याला शाप होता, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचा भस्म होईल. म्हणून त्या भस्मासुरानं ते स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि भस्मासुराचा भस्म झाला. पण ते पाप भोगण्याकरता त्या नरकामध्ये नरक यातना तो भस्मासूर भोगत होता. आणि राजा रावणानं विचारलं, का हो ते नरक यातना तुम्ही भोगता, तुम्हाला काय त्रास होतो? त्यांनी सांगितलं, मला मारतात, तोडतात, झोडतात, डोळ्यामध्ये आरी खुपसतात, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये मला टाकतात, मला खूप त्रास देतात, मी खूप नरक यातना भोगतोय. पण त्या राजा रावणाने विचारलं, का हो तुम्ही ह्या नरक यातना भोगता, पण तुम्हाला बाहेर कधी काढणार आहे? त्यांनी सांगितलं, काढणार ना. या मृत्यू लोकामध्ये एक लंका नावाची नगरी आहे. कारण आतल्या व्यक्तीला बाहेर कोण आहे आणि बाहेरच्या व्यक्तीला आतमध्ये कोण आहे माहीत नव्हतं. आतून भस्मासुरानं सांगितलं की या मृत्यू लोकामध्ये एक लंका नावाची नगरी आहे. त्या लंका नावाच्या नगरीमध्ये एक राजा रावण राज्य करतोय. तो राजा रावण प्रभू श्रीरामचंद्राच्या धर्मपत्नीचं सीतामातेचं हरण करीन. प्रभू रामचंद्र लंकेत जातीन आणि राजा रावणाला मारतीन. त्यांनी सांगितलं, मी राजा रावणच बोलतोय. आतून भस्मासुरानं सांगितलं, का ललाटीचे लिहिले, सटवीने जे कपाळावर लिहिलं ते कोणीच पुसू शकत नाही. आणि कर्म चुकवण्याचा सुद्धा प्रयत्न करू नको राजा. अज राजाबरोबर युद्ध करू नको, आल्या मार्गानं परत जा. राजा रावणाचा नाईलाज झाला. राजा रावण पुन्हा सटवीनं जसं अक्षर कपाळावर लिहिलं होतं ते भोगण्याकरता पुन्हा लंकेत आला. आणि घडल्याप्रमाणे जसं सटवीनं लिहिलं तसंच्या तसंच घडलं. अज राजाच्या पोटी राजा दशरथजी जन्माला आले. राजा दशरथजीच्या पोटी प्रभू श्रीरामचंद्र जन्माला आले. सीतामातेबरोबर स्वयंवर झालं. पंचवटीत आले. राजा रावणानं सीतामातेचं हरण केलं आणि प्रभू श्रीरामचंद्रांनी राजा रावणाला मारलं. केले कर्म झाले तेची भोगा आले आणि उपजले मेले आईशी किती. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान.